तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। Hello everyone, in today's lecture we see the physics important question for supplementary exam. जर ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयर विद्यार्थ्यांचे ज्यांचेही जे बॅक लागलेले जे बॅक लागलेला हा फिजिक्स विषय याच्या आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे. तर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते कोणते आपण प्रत्येक 5 युनिट्समधून टॉप 20 जे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे सतत विचारले जातात आपण असे क्वेश्चन आज बघणार आहे. तर ते क्वेश्चन कोणते कोणते मी तुम्हाला आज सांगतो आणि त्यात काय काय कसं कसं करायचं ते पण तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि हे क्वेश्चन नोट डाऊन करून त्यांचे आन्सर तुम्ही शोधून तुम्ही ते याचा अभ्यास करा आणि पेपरसाठी रेडी राहा. तर फर्स्ट आपल्याला क्वेश्चन असा आहे, विथ अ नीट लेबल डायग्राम तर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ CO2 लेझर. आता हा CO2 लेझर आहे ना खूप वेळेस इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हा CO2 लेझर आहे ना करायचा आहे, हा 6 मार्क्सला विचारला जातात किंवा 5 मार्क्सला. त्याच्यातून तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि CO2 लेझरचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे करायचे. त्याच्यानंतर आहे ना फिजिक्सच्या सेकंड याच्यामध्ये ना त्याच्यानंतर आपल्याला न्यूमेरिकल विचारले जातात. तर न्यूमेरिकल कोणते कोणते मी तुम्हाला ते पण सांगतो. तर डिफाईन न्यूमेरिकल अर्पेचर याचे डिफाईन येते. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट न्यूमेरिकल अर्पेचर अँड ऑफ अन ऑप्टिकल फायबर गिवन कोर अँड क्लॅडिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपल्याला ह्या दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जातात, आपल्याला त्यांचं न्यूमेरिकल अर्पेचर काढायचं असतं. मग त्याच्यासाठी न्यूमेरिकल अर्पेचर डेफिनेशन हे जे न्यूमेरिकल आहे हे न्यूमेरिकल पण आहे ना ज्यावेळेस असा पॅटर्न असतो हा CO2 लेझरचा क्वेश्चन, त्याच्यानंतर इथं न्यूमेरिकल असतो, न्यूमेरिकल असेल त्याच्यानंतर इथं डिफरन्स बिटवीन असे पॉईंट असतील. तर तुम्हाला हे क्वेश्चन मी सांगतोय, हे 3 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय बघा, आता आपला CO2 लेझरचा फिक्स आहे, त्याच्यानंतर न्यूमेरिकल फिक्स आहे. आता उरला फक्त हा काय डिफरन्स किंवा एक त्याला ऑर क्वेश्चन दुसरा. तर बघा आता हा येऊ शकतो, व्हॉट इज अटोनेशन इन ऑप्टिकल फायबर, एक्सप्लेन इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲटोनेशन. आणि त्याच्यानंतर हा पण विचारला जाऊ शकतो, डिफरन्स बिटवीन स्टेप इंडेक्स अँड ग्रेडेड इंडेक्स ऑप्टिकल फायबर. असा पण प्रश्न भरपूर वेळेस एक्झाममध्ये विचारले जातात. आता त्याच्यानंतर हे झाले किती क्वेश्चन नंबर, म्हणजे क्वेश्चन कोणते झाले युनिट 1चे. तर आता युनिट 1मध्ये हे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले जे की तुम्हाला करायचे. हे 4च क्वेश्चन जरी केले तुम्हाला 4मधून जर एक न्यूमेरिकल आणि दुसरा CO2 लेझर किंवा हे तिन्हीमधून एक जरी आला तर तुमची इथं कमीत कमी 8 ते 9 मार्क्स इथं फिक्स होतील. तर तुम्ही अशा पद्धतीने हा विचार करून हा युनिटच्या मागं लागा. त्यानंतर बघा, डिराईव्ह द स्क्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन. हे भरपूर वेळेस विचारलं जातं. टाइम इंडिपेंडंट हे इम्पॉर्टंट आहे, हा फिक्स क्वेश्चन आहे. मी जे तुम्हाला फिक्स क्वेश्चन देतोय ते तुम्ही कंपल्सरी करा. त्यानंतर विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन द प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑर स्कॅनिंग टूलिंग मायक्रोस्कोप. आता हा भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे हा प्रश्न पण. आता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे मी तुम्हाला ते सांगतो. आता याच्यावर मी याला कमीत कमी 2-3 स्टार देऊ शकतो, म्हणजे 5 स्टारपैकी. तर त्याच्यानंतर आता स्टेट द डी ब्रोग्लीज हायपोथेसिस अँड डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ इलेक्ट्रॉन ॲक्सिलरेटेड थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स. आता तुम्हाला हा क्वेश्चन आहे ना इम्पॉर्टंट आहे, हा कंपल्सरी पेपरला विचारले जातात डी ब्रोग्लीजचा. हा IMP क्वेश्चन आहे, ही IMP क्वेश्चन करून ठेवा. त्याच्यानंतर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर एनर्जी पार्टिकल कन्फाईन ऑफ 1 डायमेन्शनल रिजिड बॉक्स अँड सॉल्व रिलेटेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम. आता याच्यात न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण आहे, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, हा पण तुम्हाला करून ठेवायचा आहे. म्हणजे फक्त मोजून 4-5 क्वेश्चन तुम्हाला एका युनिटमधून देणार आहे, तर तेच करायचे. आपले टॉप 20 क्वेश्चन ही युनिट 5 वर बेस असणार आहे. त्याच्यानंतर बघा, डिराईव्ह द कंडिशन फॉर ब्राईटनेस अँड डार्कनेस ऑफ द थिन पॅरलल थिन आणि युनिफॉर्म थिकनेस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना हा क्वेश्चन आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. तर याच्यापेक्षा ह्या क्वेश्चनपेक्षा हा इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन फेनॉमेनॉन ऑफ डबल रिफ्रॅक्शन अँड एक्सप्लेन हायजन्स थेरी ऑफ द डबल रिफ्लॅक्शन विथ नीट लेबल डायग्राम. बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कधी येतो, ज्यावेळेस आहे ना आपलं टाईम इंडिपेंडंट इक्वेशन असतं त्याच्या खाली हा क्वेश्चन विचारले जातात बरं का. किंवा मग टाईम इंडिपेंडंट इक्वेशन, तर हा टाईम इंडिपेंडंट हे जर क्वेश्चन फिक्स आहे त्याच्यानंतर इथं काय एक तर डी ब्रोग्लीज विचारले जातात त्याच्या, किंवा आपल्याला हायजन्स थेरी असे विचारले जातात. हा पॅटर्न्स असतो. मग त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण बघू
स्टेट अँड एक्सप्लेन मॉल्स लॉ आणि सॉल्व न्यूमेरिकल प्रॉब्लेम बेस ऑन द मॉल्स लॉ. आता मॉल्स लॉवर पण भरपूर वेळेस विचारले गेलेला प्रश्न आहे. हा मॉल्स लॉ तुम्ही करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द ॲप्लिकेशन ऑफ इंटरफेरन्स इन अँटी रिफ्लेक्शन कोटिंग ARC, यात पण विचारले जातात प्रश्न, तुम्ही हे पण करून ठेवा. त्याच्यानंतर एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इंटू द कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. आता हे बँडचे अशा 3 डायग्राम असतात, सेमी कंडक्टर, कंडक्टर, ते अशा 3 डायग्राम तुम्हाला इथे विचारले जातात. हा पण IMP क्वेश्चन आहे, हा इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस विचारले जातात. म्हणजे स्टार करतो ते तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर एक्सप्लेन हॉल इफेक्ट, ड्रॉ नीट लेबल डायग्राम आणि डिराईव्ह द हॉल व्होल्टेज अँड हॉल कोएफिशियंट. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण करून ठेवा. त्याच्यानंतर फर्मी डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन आणि एक्सप्लेन मिनिंग ऑफ विच टर्म. हा क्वेश्चन तर भरपूर वेळेस विचारला जातो का, हा IMP, मोस्ट IMP. हा भरपूर स्टार्टिंगलाच क्वेश्चन असतो, ह्या युनिटच्या स्टार्टिंगलाच क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आपण बघू युनिट 4चे ड्रॉ नीट, व्हॉट इज नीट लेबल डायग्राम, विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर फॉर जनरेशन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ह. हा इम्पॉर्टंट आहे, हा एक क्वेश्चन करून ठेवा, भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन मेजनर इफेक्ट, शो दॅट सुपर कंडक्टर एक्झिबिट परफेक्ट मॅग्नेटिझम. हा भरपूर वेळेस विचारले गेलेला प्रश्न आहे, हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही पण करून ठेवा. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन द इम्पॉर्टंट आहे, म्हणजे IMP लिहितोय ते तुम्ही कंपल्सरी क्वेश्चन करा. त्याच्यानंतर इथं मला पिझो इलेक्ट्रिकलचा एक IMP वाटतोय, भरपूर वेळेस विचारले गेलेला आहे, मी पण बघितलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज क्वांटम कन्फाइनमेंट अँड एक्सप्लेन इट्स इफेक्ट ऑन प्रॉपर्टीज ऑफ नॅनो पार्टिकल. हा शक्यतो येऊ शकतो पेपरला. त्याच्यानंतर एक्सप्लेन द सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल बाय बॉल मिलिंग व्हेपर डिस्पोजन मेथड किंवा ॲडव्हान्टेज अँड लिमिटेशन. त्याच्यात ते ना तुम्हाला बॉल मिलिंग येऊ शकते किंवा व्हेपर किंवा PVD येऊ शकते, दोन्हीतून एक येऊ शकतं. तर हे तुम्ही दोन्ही जर वाचून ठेवले तर तुम्हाला हे याचा फायदा होऊ शकतो. आता हे आपले 5 युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले. आता हे मिक्स पण क्वेश्चन आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला जरी सांगितलं असेल की हे 5 युनिटचे क्वेश्चन म्हणजे 4th युनिटचा क्वेश्चन आहे, ते मी सगळ्यांना मिळून मिक्स क्वेश्चन केलेले, असे कंप्लीट 20 क्वेश्चन आहे, जे की तुम्हाला पेपरला खूप मदत होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी हे क्वेश्चन नोट डाऊन करायचे आहे आणि त्यांचे आन्सर स्वतः तुम्ही शोधून, स्वतः तुम्ही राईट करून, काही ChatGPTची मदत घ्या, नसेल समजत ChatGPTची मदत घ्या, तो तुम्हाला समजून सांगेल. आणि त्या क्वेश्चनचे आन्सर तयार करा स्वतःचे स्वतः आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांचेही फर्स्ट इयरचे जे विषय फिजिक्स बॅक आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि सगळ्या युनिव्हर्सिटी म्हणजे आपली SPP युनिव्हर्सिटीसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन मी इथं काढून दिलेले आहे. हे क्वेश्चन जर केले तर तुमचा पेपर 100% पास होशाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. थँक्यू.